माझं नाव कुणाल आहे. मी आमच्या कुटुंबातील सर्वात हुशार आणि देखणा मुलगा. पैसा, प्रतिष्ठा, शिक्षण देवाने मला काहीही कमी दिलं नव्हतं. पण तरीही माझं लग्न काही झालंच नाही. कोणीही आपली मुलगी मला देण्यास तयार नव्हतं. एके दिवशी मी आईला सरळ सांगितलं की यावेळी तुम्ही मुलगी पाहायला जाल तर मीही तुमच्यासोबत येणार. हे ऐकून आईच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती एवढी का घाबरली होती मला तेव्हा समजलंच नाही. आम्ही मुलगी पाहायला गेलो आणि मला पाहताच ते लोक तात्काळ हो म्हणाले. मी थरथरलो. एवढं सोपं? पण दुसऱ्याच दिवशी ते लोक कारण न सांगता नकार देऊन बसले. मी गोंधळलो, खूप दुखावलो. त्याच रात्री माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून एक व्हिडिओ आला. मी तो प्ले केला आणि पाहता क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो व्हिडिओ माझाच होता. आज मात्र माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता. खूप संघर्षानंतर माझं लग्न अखेर जमलं होतं. मी माझ्या नव्या नवरीला घेऊन घरी पोहोचलो. सगळे मला शुभेच्छा देत होते. मित्र उड्या मारत म्हणत होते की कुणाल, पार्टी दे, शेवटी लग्न झालं तुझं. मीही आनंदात न्हाऊन निघालो होतो. आईनं मला थांबवलं. प्रेमाने गळ्यात मिठी मारून म्हणाली, बाळा, सुखी राहा, नवीन आयुष्याची सुरुवात सुंदर कर. मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि हळूहळू माझ्या खोलीकडे चालायला सुरुवात केली. दूरवरूनही मला दिसत होतं की माझी नवरी राशी पांढऱ्या पलंगावर बसली होती. माझ्या चेहऱ्यावर हसू होतं आणि मनात धडधड. मी हळूच तिच्या शेजारी बसलो. राशी नक्की हाच आनंद अनुभवत असेल, मी मनात म्हटलं. थरथरणाऱ्या हाताने मी तिचा पदर उचलला आणि एक जबरदस्त धक्का माझ्या छातीत घुसला. ती फारच सावळी होती. क्षणात माझं हसू गायब झालं. मनात मोठी निराशा उसळली. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे असं फळ. मला वाटलं जणू माझं नशीबही काळं पडलं. राशीच्या रंगासारखंच. मी स्तब्ध बसून राहिलो. शब्दच फुटेना. राशीने माझ्या नजरेतील प्रश्न वाचले. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर ती हळू आवाजात म्हणाली, काय झालं? तुम्ही एवढे विचलित का दिसताय? तुमची तब्येत बरी आहे ना? मी दचकलो. तिचा आवाज किती गोड, किती मधाळ होता. मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात नीलम सारखा निळा रंग चमकत होता. पण त्या नाजूक डोळ्यात एक खोल भयाची सावलीसुद्धा होती. जणू तीही घाबरली होती की मी तिला नाकारून बसणार. आणि त्या क्षणी मला समजलं की रंग हा दोष नसतो, पण विचार काळे असले तर संपूर्ण आयुष्य अंधारात ढकलतं. पण अचानक माझ्या चेहऱ्यावर एक कृत्रिम हसू उमटलं. कदाचित माझा उतरलेला चेहरा पाहून राशी स्वतःच घाबरली होती. लग्नाची पहिली रात्र असावी आणि नवरा आपल्या नवरीकडे पाहून न हसावा, न बोलावं, तर कोणतीही मुलगी घाबरून जाईलच. मी मात्र तिला सत्य सांगण्याची हिंमत करू शकत नव्हतो. मी तिला तिच्या रंगाबद्दल काही बोलून तिच्या मनाला दुखवूच इच्छित नव्हतो. म्हणून मी गप्प उठलो आणि खोलीबाहेर पडलो. राशी माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या नजरेत एक प्रश्न, एक वेदना, एक भीती होती. पण तिला मला थांबवण्याचा धीर झाला नाही. त्या रात्री मी झोपलो नाही. मी पूर्ण रात्र राशीच्या सावळेपणावर चीड करत घालवली. मनात सतत एकच विचार, आईनं माझ्यासारख्या गोऱ्या सुंदर मुलाला अशी मुलगी का पसंत केली? मी स्वतःच विसरलो होतो की मला देखील त्याच ईश्वराने बनवलं आहे, ज्याने राशीला घडवलं आहे. आणि रंग हा निसर्ग देतो, तो कधी चूक नसतो. दिवस गेले, आठवडे गेले, पण आमच्यात शब्दांची देवाणघेवाण झालीच नाही. ती गप्प आणि मीही गप्प. तरीही राशी माझ्या घराची, माझ्या आईची, माझी प्रत्येक काळजी घेत होती. ती रोज माझ्यासाठी चहा बनवत होती. माझे कपडे, माझी खोली सगळं सांभाळत होती. आणि एकदाही तिने तक्रार केली नाही. पण माझ्या डोळ्यात तिच्या सावळ्या रंगाची ती चीड होती. एके दिवशी ऑफिसवरून परतलो आणि खोलीत प्रवेश केला. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. राशीच्या हाताला भीषण भाजलं होतं. ती शांतपणे वेदना सहन करत बसली होती. डोळ्यात पाणी होतं, पण एकही किंकाळी नाही, एकही तक्रार नाही. तेव्हा मला पहिल्यांदा समजलं, जळजळ करणारे शब्द, जळजळ करणारे नजरेचे बाण हाताला नाही, मनाला भाजत असतात. आणि ते भाजणं कधी कधी कायमचं ओरखडे देऊन जातं. मी स्वतःला परिपूर्ण समजत होतो. माझं मत होतं, माणूस आपलं नशीब स्वतः बनवतो. मी उत्तम शिक्षण घेतलं. स्वतःला फिट, स्मार्ट, परफेक्ट ठेवून सगळ्यांची वाहवा मिळवली. सगळ्यांच्या नजरेत मी कुळातील सर्वात उत्तम होतो. पण वास्तव असं होतं की मी 40 वर्षांचं झालं होतो, तरीही अविवाहित होतो. माझ्या सोबतीचे सगळे मित्र लग्न करून 2-3 मुलांचे बाप झाले होते. त्यांना संसारात सुख मिळालं आणि मी मात्र अजूनही स्वतःलाच परिपूर्णतेच्या आरशात बघण्यात अडकलेलो होतो. मी नेहमी म्हणायचो, मी राजकुमारीची वाट पाहतोय, जी माझ्यासोबत पाऊल न पाऊल टाकेल.
पण कदाचित माझं नशीब माझ्याशीच रुसलं होतं. मी तर ठरवलं होतं आता लग्न नाहीच करणार. पण आई आणि बहिणींच्या आग्रहाखातर प्रत्येक नवीन स्थळासाठी हो म्हणत राहिलो. आई नेहमी धीर द्यायची. माझ्या मुलाच्या आयुष्यात राजकुमारीच येणार म्हणूनच वेळ लागत आहे आणि जेव्हा ती येईल ना तेव्हा पाहता पाहता लग्न होईल. पण माझ्या डोळ्यांसमोर तसं काहीच घडत नव्हतं. आज विचार करतो, कदाचित आईचं भाकीत खरं होतं. कदाचित ती राजकुमारी माझ्या नजरेसमोरच बसलेली होती. फक्त मी तिच्या रंगामुळे अंध झालो होतो आणि म्हणूनच देव रोज मला माझाच अहंकार दाखवत होता. ज्या एका सत्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. आणि खरं सांगायचं तर मलाही हवं होतं की माझं आयुष्य बदलावं. माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने माझी राजकुमारी यावी. पण काहीच घडत नव्हतं. आई आशेने बोलायची आणि मी तिच्या आनंदासाठी चेहऱ्यावर जबरदस्ती हसू आणायचो. तिची आशा मला तुटू द्यायची नव्हती. एके दिवशी बहिणीने येऊन सांगितलं, भाऊ पटकन तयार हो. मम्मी म्हणते एक नवीन स्थळ येत आहे. मी वैतागलो होतो. किती जण मला पाहायला आले होते आणि प्रत्येक वेळी मला पाहून पसंत करणं पण दुसऱ्या दिवशी नकार देत. मी कंटाळलो होतो. पण बहिणीच्या आईच्या मनाला नाही म्हणून शकत नव्हतो. म्हणून पुन्हा एकदा मी सजून धजून त्या लोकांसमोर जाऊन बसलो आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी मला पाहताच हो म्हणत हसतच निघून गेले. पण परत काहीच नाही, ना फोन ना उत्तर. अखेर माझ्यात अशी कोणती उणीव होती? सुंदर होतो, शिक्षित होतो, नोकरी उत्तम होती, घर सुखसुविधांनी भरलेलं होतं. लोक माझी वाहवा करत, माझं कौतुक करत. मग माझ्यासोबतच असं का होत होतं हे मला कधी समजायलाच तयार नव्हतं. अशातच एके दिवशी माझी मावशी घरी आली. ती मला एका खोलीत घेऊन जाऊन हळू आवाजात म्हणाली, कुणाल, मन कठोर कर. मी तुला एक सत्य सांगणार आहे, जे ऐकून तू हादरून जाशील. मी घाबरलो. तिच्या चेहऱ्यावरची चिंता मला स्पष्ट दिसत होती. पण तेवढ्यात आई आत आली आणि मावशीचा चेहरा एका क्षणात पांढरा पडला. तिने विषय बदलला. बोलणं थांबून शांत झाली. मावशी आमच्या घरी फार क्वचित यायची, कारण ती होती माझ्या पहिल्या आणि खऱ्या आईची सख्खी बहीण. आणि आज मी जिला आई म्हणतो ती माझ्या वडिलांची दुसरी पत्नी. पण दुसरी असली तरी तिने माझ्यावर कधी प्रेमाची कमी पडू दिली नाही. तिच्या ममतेने माझ्या खरी आईच्या आठवणीही पुसून टाकल्या होत्या. मी 10 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आईचा मृत्यू झाला. मी हॉस्टेलमध्ये होतो आणि तेच माझं जग होतं. आई वडील म्हणाले होते, तू दूर राहून शिक्षण घे आणि आमचं नाव उजळव. पण अचानक एके दिवशी बातमी आली की माझी आई आता या जगात नाही. कशी गेली कळण्या इतकंही मी मोठा नव्हतो ना कोणी सांगितलं. फक्त एवढंच समजलं, एका क्षणात माझी दुनिया उद्ध्वस्त झाली. काही महिन्यांनी पप्पांनी माझ्या आईच्या जिवलग मैत्रिणीशी निर्मला आंटीशी लग्न केलं आणि तेव्हापासून त्या माझ्यासाठीच जगू लागल्या. कधीही मातेच्या मायेची कमतरता भासू देणार नाही. त्यानंतर मीही त्यांच्यावर मनापासून प्रेम करायला लागलो. हळूहळू माझ्या पहिल्या आईच्या स्पष्ट आठवणीही धूसर झाल्या. पण आज मावशीच्या ओठांवर थांबलेलं ते सत्य, त्या गोठलेल्या नजरा, आईच्या येण्याने तिच्या चेहऱ्याचा झालेला बदल जणू मला सांगत होते, काहीतरी फार मोठं आणि भयानक माझ्यापासून लपवलं गेलं आहे आणि ते सत्य माझ्या आयुष्याला चिरकाळ बदलणार होतं. आईने मला घरी आणलं होतं. ती बाबांना म्हणायची, कुणालला हॉस्टेलमध्ये ठेवण्याची गरज नाही, तो आता आपल्यासोबत राहील. मी त्याची पूर्ण काळजी घेईन. असं रोज दूर ठेवलं तर तो आजारीही पडू शकतो आणि घरात राहूनही शिकता येतं. मीही लहान होतो, पण त्या क्षणापासून दुसरी आई माझ्यासाठी खरी आईच बनली. तिनं मला कधी कमी पडू दिलं नाही. माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ सिद्ध झाली होती ती. माझ्यासमोर कधीच तिनं माझ्या पहिल्या आईची जागा घेण्याचा जोर केला नाही, फक्त माया दिली. मावशी माझ्याशी बोलताना मी वारंवार एकच विचारायचो, तू मम्मीवर इतकी रागवलेली का असतेस? ती तर तुझी सख्खी बहीण नसूनही तुझा एवढा मान ठेवते. मावशी मात्र कधी स्पष्ट उत्तर देत नसे. वडील आणि दुसरी आई, त्यांना एक मुलगी झाली, रचना. तीही माझ्या डोळ्यात प्राण धरून बसलेली होती. मम्मीनं कधीही तिला सांगितलं नव्हतं की मी तिचा सावत्र भाऊ आहे. ती मला सख्खा भावासारखंच मानायची आणि मीही मनापासून तिच्यावर प्रेम लुटायचो. काळ निसटत होता. माझं वय 40च्या पुढे सरकत होतं. रचना 28ची झाली होती. तिचीही काळजी वाढत चालली होती. आता मात्र मला लग्नाच्या नावावरची उत्सुकता संपत चालली होती. मी कायम चिडचिडा व्हायचो, उदास असायचो. तशातच पुन्हा एक स्थळ. आईने सांगितलं, यावेळी जी मुलगी आहे ती फार सुंदर आहे, शिक्षित आहे आणि सगळ्यात छान म्हणजे फार तरुण आहे.
मी पहिल्यांदा हट्टीपणानं विचारलं, आई, तुम्ही त्यांना माझा फोटो दाखवला होता, त्यांना मी आवडलो का? आईने डोळ्यात हसू आणलं. माझे गाल चोळत म्हणाली, माझा मुलगा तर लाखात एक आहे. लोकांचे डोळेच खराब आहेत जे तुला नाकारतात. पण मी आईच्या बोलण्याने कधी प्रभावित झालोच नाही, कारण इतिहास तर उलटा होता. लोक मला नेहमी पसंत करायचे, पण शेवटच्या क्षणी नाही म्हणायचे, आणि त्यामागची कारणं कधी माझ्यापर्यंत पोहोचलीच नाहीत. मी ठरवलं, यावेळी मीही तुमच्यासोबत त्या मुलीच्या घरी जाणार, तिला स्वतः भेटून निर्णय घेणार. हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर एक विचित्र भय उमटलं. ती एवढी घाबरली कशाला? मी चकित होऊन विचारलं, आई, काय झालं? तुम्ही एवढ्या काय विचलित झालात? आणि आईची जी अवस्था झाली ती मी आयुष्यात कधी पाहिली नव्हती. ती घाबरून तडक उत्तरली, कुणाल, तुझी ती मावशीच तुझा मेंदू फिरवत असते. ती येतेच असल्या गोष्टींसाठी. पण मला धक्का बसला, कारण मावशी तर आज काहीच बोलली नव्हती. मी फक्त हसत म्हणालो, आई, मावशी तुम्हाला माझ्या विरुद्ध भडकवेल तरी का? पण आईच्या शब्दांनी माझ्या मनात अस्वस्थतेची बीजे रोवली. पहिल्यांदाच आई मला स्पष्टीकरण देताना अडखळत होती. मी मनात विचार करू लागलो, शेवटी सत्य काय आहे? आई एवढी घाबरते कशासाठी? माझ्या लग्नाच्या आड कोणतं काळं गुपित दडले? आणि त्या क्षणापासून माझ्या मनात एकच प्रश्न धावत होता, माझ्या परिपूर्ण आयुष्यात अपूर्णतेची सावली नेमकी कोण घालतंय? इतक्या सर्व गोष्टी असूनही कोणीही मला आपली मुलगी द्यायला तयार होत नव्हतं. एक दिवस मी ठामपणे आईला सांगितलं, यावेळी मुलगी पाहायला जाल तर मीही तुमच्यासोबत येणार. माझं वाक्य ऐकून आईच्या चेहऱ्यावरची रंगत क्षणात गायब झाली. पण मला मात्र एक समाधान वाटलं. किमान यावेळी तर मुलगी आणि तिचं कुटुंब मला प्रत्यक्ष पाहणार होते. कसलाही गैरसमज उरणार नव्हतं. पण आईच्या मनात काय चाललं होतं ते मला समजत नव्हतं. ती सतत अस्वस्थ दिसत होती. तिचा चेहरा, तिची नजर जणू काही मोठं गुपित मनात दडवून बसली होती. मुलगी फारच छान होती, सुंदर, सुशिक्षित आणि मला मनापासून आवडणारी. आणि तिच्या कुटुंबालाही मी अतिशय आवडलो होतो. मला वाटलं आता तर काहीच अडथळा नाही. पण आईचं वागणं मात्र अजूनच विचित्र होत चाललं होतं. मी विचारलं, आई, तुम्ही खुश नाही आहात का? तुम्हाला मुलगी आवडली नाही का? आईने ताबडतोब नकार दिला. नाही रे बाबा, ती खूपच सुंदर आहे, तुझ्यासाठी अगदी योग्य. हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर फुललेलं हसू लपवलंच जात नव्हतं. मी मनात म्हटलं, घरी परतल्यावर सर्वात आधी मावशीला ही खुशखबर देणार. तिथेच बसून दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तारीख ठरवण्याचीही चर्चा सुरू केली. पण आई मात्र प्रत्येक गोष्टीत काहीतरी कारण शोधत होती. कधी म्हणायची, आम्ही घरी गेल्यावर सांगू, थोडा विचार करू. कधी हसत म्हणायची, अरे एवढी घाई कसली, तयारीलाही वेळ लागतो ना. पण मला आता आणखी थांबायचंच नव्हतं. मी तिला वारंवार थांबवलं, आई, आता उशीर नको. शेवटी आईने मला बाजूला नेलं. तिच्या आवाजात चिडचिड आणि चिंता होती. कुणाल, काय चाललंय तुझ्या डोक्यात? दोन्ही कुटुंबांना थोडा वेळ द्यायचा असतो. मुलीच्या घरीही सगळ्या तयारी असतात, त्यांचीही स्वप्न असतात, अपेक्षा असतात. आई डोकं धरून बसली होती. पण माझ्या हट्टीपणासमोर तिला शेवटी शरण यावं लागलं. मुलीच्या कुटुंबालाही काही हरकत नव्हती. लग्न पक्क झालं. मी आनंदाने भरून आलो होतो. कित्येक वर्षांची वाट आज पूर्ण झाली होती. घरी पोहोचताच थेट मावशीला फोन लावला. तिला सर्व सांगितलं तर ती काही क्षण शांत राहिली. मग आश्चर्याने म्हणाली, कुणाल, तुझ्या आईने हे स्थळ खरंच मान्य केलं? तेवढ्यात माझ्या तोंडातून अचानक निघालं, अगं आई, तर अजूनही ते पुढे ढकलायचा प्रयत्न करत होती. फक्त माझ्या हट्टामुळेच आज लग्न पक्क झालं. आणि ते शब्द बोलताना माझ्या मनातल्या शंकेचं बीज पहिल्यांदाच अंकुरू लागलं. आई एवढी घाबरते की माझ्या लग्नाच्या आड नेमकं काय आहे? तेव्हा मला अजून माहीत नव्हतं, या आनंदाच्या क्षणामागे एक काळोख दडला आहे, जो माझं संपूर्ण जीवन उलथून टाकणार होता. तेवढ्यात माझ्या फोनवर मावशीचा कॉल आला. मी खूप उत्साहात तिला म्हणालो की लग्न पक्क झालं आहे. पण माझा आनंद ऐकून मावशी अचानक खदखदून हसू लागली. ते हसू साधं नव्हतं, त्यात एक तिखट टोमणा लपलेला होता. मावशी म्हणाली, मला माहिती होतं की तुझी आई इतक्या पटकन हो म्हणणार. देव तुला खुश ठेवो आणि तुझ्या आईला संयम देवो. तिच्या बोलण्यातले शब्द आणि तिचा आवाज एकमेकांना साथ देत नव्हते. त्या शब्दात प्रेम नव्हतं, तर एक खोल टीका दडलं होतं. मी विचारलं, मावशी, तुम्ही माझी टिंगल करता आहात का? ती गंभीर होत म्हणाली, नाही बाळा, थोडं थांब. सत्य स्वतः तुझ्यासमोर उभं राहील. कदाचित अजूनही तुला परीक्षा द्यावी लागेल. तिचे शब्द माझ्या छातीत काळजीची नवी गाठ बांधून गेले. मी चिडलो, कृपया सरळ बोला.
नक्की काय आहे? ती दीर्घ श्वास घेत म्हणाली. जर मी आजच सत्य सांगितलं तर तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. कारण आजही तुझं मन तुझ्या आईच्या शब्दांमध्ये गुंतलेलं आहे. मी सांगितलेलं तुला आईविरुद्ध विषासारखं वाटेल, पण सत्य फार भयंकर आहे. कदाचित तू कधीही ते स्वीकारू शकणार नाहीस. तू माझ्या बहिणीची शेवटची आठवण आहेस. मी तुझं नुकसान पाहू कसं शकते, म्हणूनच मी तुला वेळच्या हाती सोपवते आहे. इतकं बोलून मावशीने कॉल कट केला. मी मोबाईलकडे रिकाम्या नजरेने पाहत बसलो. मावशी मला सांगू इच्छित होती, पण का? कसला भयानक भेद. मी विचारांच्या धुक्यात बुडालो होतो. तेवढ्यात आईनं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी दचकलोच. ती विचारत होती, कोणाचा फोन होता? काय झालं? लग्नाला त्यांनी नाही म्हटलं का? आईचा हा प्रश्न इतकं सरळ, इतकं अचूक मला चकित करून गेला. मी तिच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आई आणि रचना काही कुजबुजत होत्या. मला पाहताच त्या शांत झाल्या. नाश्ता करत बसलो, पण घरभर काहीतरी विचित्र हवेत तरंगत होतं. थोड्या वेळाने आई म्हणाली, कुणाल, मला एक गोष्ट सांगायची आहे. लग्न मोडलं आहे. माझ्या तोंडातला घास अडकला. मी खोकू लागलो. रचनानं पाणी दिलं. श्वास सावरायला वेळ लागला. मी स्तब्ध होऊन विचारलं, का? कशामुळे? कालपर्यंत सगळं ठीक होतं. आई म्हणाली, मला काही माहीत नाही. त्यांनी काही कारण सांगितलं नाही. फक्त म्हणाले, हे लग्न आम्हाला करायचं नाही. मी तर कालच सांगितलं होतं, घाई करू नको. पण मला ठाऊक होतं, हे कारण नाहीत. सत्य हे अजिबात नाही. माझ्या मनात आता भीतीचं वादळ उभं होतं. लग्न मोडण्यासाठी नेमकं काय घडलं? तेवढ्यात माझ्या मोबाईलवर आवाज झाला. एक अनोळखी नंबर. मी फोन उघडला. एक व्हिडिओ आला होता. मी प्ले केला आणि जे मी स्क्रीनवर पाहिलं त्याने माझ्या आयुष्याची पायाभरणीच हलवून टाकली. फोनवर आलेला तो व्हिडिओ मी पहिल्यांदा दुर्लक्ष केला. डोकं जड झालं होतं. मनात विचारांचा गोंधळ उसळलेला. तुटण्यामागे काय असू शकते हे मला काही केल्या समजत नव्हतं. तेवढ्यात मोबाईल पुन्हा वाजला आणि यावेळेस आलेला व्हिडिओ पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका मुलीसोबत घाणेरडी कृत्य करत होता आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर माझा चेहरा लावलेला होता. मी सुन्न झालो. मला माहिती होतं, आजकाल सोशल मीडियाच्या नावाखाली AIने खोट्या व्हिडिओंचा कहर वाढवलाय. लोक निरपराधांना बदनाम करण्यासाठी अशा नीच गोष्टी करतात. पण माझ्याविरुद्ध कोणी? का? मी तर कोणत्याही गैरप्रकारात कधीही सहभागी नव्हतो. घाबरून मी लगेच मुलीच्या वडिलांना फोन केला. फोन उचलताच त्यांचा आवाज थरथरत होता. आम्ही व्हिडिओ पाहिला आहे. अशा मुलाला आमची मुलगी देण्याचा विचारही करू शकत नाही. मी ओरडलो, अंकल, तो मी नाही. AIने माझा चेहरा बदलला आहे. कोणीतरी माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. पण त्या बाजूने निर्दयी शांतता होती. आणि मग फोन कट झाला. तेव्हा समजलं, माझ्या लग्नाचं तुटण्यामागे नेहमीच हीच बनावट व्हिडिओंची कारस्थानं होती. मी आईकडे धाव घेणार होतो. तेवढ्यात मावशीचा फोन आला. तिने न थांबता एकच वाक्य फेकलं, लग्न मोडलं की नाही? मी आधीच सांगितलं होतं. आता तर तुला त्याची कारणं समजलं असेल. माझा मेंदू सुन्न झाला. हे सर्व मावशीला कसं कळलं? क्षणभर माझ्या मनात संशय आला. काय हे सगळं मावशीच करत आहे? माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची तिला काय गरज? ती तर प्रेम करते. मावशीने फोन ठेवला आणि मी प्रचंड संभ्रमात पडलो. माझं आयुष्य जणू शापितच होतं. शांतता माझ्या नशिबातच नव्हती. डोळे उघडल्यापासून आजवरच्या आयुष्यात फक्त संघर्ष, फक्त गोंधळ आणि आता माझ्या प्रतिष्ठेवरच पार होत होता. कोणीतरी माझ्या अस्तित्वालाच गिळायला निघालं होतं. कोण? का? कदाचित त्या लोकांनीच हे सगळं केलं जे मला सांगितलेल्या मुलीसोबत लग्न करायला लावत होते. म्हणजे मावशी. ती माझ्या मनावर नियंत्रण ठेवू इच्छित होती. तीच मुलगी मला पाहिजे हा तिचा हट्ट. पण माझ्या घरात माझी दुसरी आई होती, जिने मला जन्मदात्रीपेक्षाही कितीतरी अधिक प्रेम दिलं होतं. आणि मी तिच्या भावना दुखावणार कसं? माझ्या मूळ आईची आठवण असलेली एकमेव व्यक्ती ती मावशी आणि दुसरीकडे मला आयुष्य देणारी, माझ्यावर मायेचा वर्षाव करणारी माझी ही आई. मी जर मावशीने सांगितलेल्या मुलीशी लग्न केलं असतं तर आईला वाटलं असतं मी तिच्या प्रेमाचा अपमान केला. मी तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. आणि म्हणूनच मी आतून तुटत असूनही एक निर्णय घेतला होता की आई आनंदी राहील तोच माझा मार्ग. पण या निर्णयाची किंमत मला काय मोजावी लागणार होती हे मला अजून ठाऊक नव्हतं. मावशीची पसंती मी कधीच मांडली नाही. कदाचित हाच अपराध माझ्या वाट्याला आला होता.
मावशी आता माझ्या विरुद्ध सूड उगवत होती असंच वाटू लागलं होतं. पण एक प्रश्न माझ्या मनाला सतत छळत होता. मावशीची पोहोच इतकी मोठी, हे व्हिडिओ कोण बनवतंय? कोण आहे तिच्या मागे? मी आईकडे गेलो आणि सारे तपशील सांगितले. आईने माझ्याकडे स्तब्ध नजरेने पाहिलं. बोलली, तुला कसं कळलं की हे सगळं मावशीच करत आहे? मी शांत स्वरात म्हणालो. स्थळ तुटताच तिचा फोन येतो. तिला कसं काय आधीच माहीत होतं? हे सर्व योगायोग असू शकत नाही. यामागे नक्की काहीतरी गडबड आहे आणि एक दिवस हे सत्य आपोआप उघड होणार आहे. आई काही क्षण विचारात पडली. मी खोलीत परत गेलो. तेवढ्यात माझ्या एका टेक्निकल मित्राचा आठवण झालं. मी त्याला फोन केला आणि विचारलं, AI व्हिडिओ कसे बनवतात? तो म्हणाला, यात लाखो रुपये खर्च येतो. माझ्या मनात भीती आणखी घट्ट झाली. माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कोणी इतकं का खर्च करतंय? काही दिवस गेले. मी सतत मावशीवर नजर ठेवत होतो, पण तिच्या वागण्यात शंका येईल असं एकही कृत्य दिसलं नाही. आणि मग एक दिवस आई मोठ्या हसतमुखाने माझ्यासमोर आली. हातात मिठाईचा डबा होता. मी विचारलं, आई, ही मिठाई कशासाठी? आई आनंदाने म्हणाली, बाळा, आज मोठा आनंदाचा दिवस आहे. तुझं लग्न पुन्हा पक्क झालं आहे. ती पुढं सांगू लागली, माझी एक जुनी मैत्रीण, तिची एक मुलगी आहे. मी तुझी चर्चा केली आणि ती लगेच तयार झाली. मी थबकलो. माझ्या मनातलं भूत पुन्हा उठलं. आई, तिला त्या व्हिडिओबद्दल काही हरकत नाही का? आईने हलकंसं हसत माझा हात धरला. नाही रे, मी तिला सर्व सांगितलं. तिनेच म्हटलं की तुला काहीतरी फसवत आहे. माझा मुलगा निर्दोष आहे. आईच्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी मनातून म्हणालो, जर आज माझी सख्खी आई असती तरी तिनं सुद्धा याहून अधिक साथ दिली नसती. माझी सावत्राई माझ्यासाठी देवदूत होती आणि मावशी, जी माझ्या जन्मदात्री आईची बहीण होती आणि तीच माझी तुकडे तुकडे करत होती. आणखी काही दिवस गेले. लग्नाच्या तयारीत घर उजळून निघालं. मी कित्येकदा विचार केला, मी इतका हट्ट का केला? इतकी वर्ष वाट पाहिलेली राजकुमारी शेवटी पाहिल्याशिवायच स्वीकारावी लागणार. हा देवाचा खेळ की पापाचा पारडा? मी मनात स्वप्न रंगवत होतो. तिला मी मित्र बनवेन, साथी बनवेन, तिचं आयुष्य प्रेमाने भरून टाकेन. कधीही तिला दुःख देणार नाही, कधीही तिचा विश्वास तुटू देणार नाही. हे सारे स्वप्न माझ्या डोळ्यात चमकत होते. आणि तेवढ्यात मंडपात आवाज झाला. वधू आली. मी वळलो आणि माझी नजर समोरून हळूहळू येणाऱ्या लाल साज शृंगारातल्या वधूवर स्थिरावली. ती खूपच सुंदर होती, खरोखरच खूप सुंदर. पण हे काय, माझी वधू पूर्णपणे जुन्या काळासारखी चेहरा दडवून उभी होती. आई माझ्या शेजारी उभी हसत होती. मी तिचा हात घट्ट पकडला आणि हळूच विचारलं, आई, हिचा चेहरा असा का झाकलेला आहे? आता प्रत्येक गोष्ट माझ्या मनात शंकेची नवीन ठेणगी पेटवत होती. मला कळलंच नाही की कधी ती माझ्या शेजारी येऊन बसली सुद्धा. आईने मला ढकलून दिलं. कुणाल, रीतिरिवाज सुरू कर. मी वास्तवात परतलो. विधी संपले आणि सर्वांनी म्हटलं, वधूला गाडीत बसवा. मी तिच्यासाठी दार उघडलं आणि तेव्हा पहिल्यांदा मी तिच्या हातांकडे पाहिलं. गहूवर्ण नाही तर थोडा सावळा होता. घरात पोहोचताच आईने खोलीत जाण्यास सांगितलं. मी खोल श्वास घेत हळूच तिचा पदर उचलला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिचा रंग काळा, अत्यंत काळा. माझ्या मनात बीज कोसळली. आईने ही निवड केली माझ्यासाठी? काही क्षण श्वासच घेतला गेला नाही. त्या दिवसानंतर मी तिच्याकडे योग्यरित्या पाहिलंही नाही. कामात बुडून राहू लागलो. बाहेर रेंगाळू लागलो. आईशीही संवाद कमी होत गेले, कारण मी जाणून बुजून टाळत होतो. खरं तर कदाचित आईला वाटलं असेल की हे स्थळ योग्य आहे, पण जीवनसाथी म्हणून ते मी स्वीकारू शकत नव्हतो. पण मी आंधळा होतो. देवाने मला एक प्रेम करणारी पत्नी दिली होती आणि मी तिचा अपमान करत होतो. एक रात्री ती तयार होत होती. मेकअप, पावडर, क्रीम, काहीतरी गोरा होण्याचा प्रयत्न करत होती. मी चिडलो, हे काय करत आहेस? ती माझ्याकडे बघायला वळली. तिचे डोळे लाल भडक झाले होते. काहीतरी वेळ दडपून ठेवलेले अश्रू धगधगत होते. मी ओरडलो, कोणी सांगितलं तुला हे करायला? ती थरथरली. मम्मी, त्यांनी सांगितलं, गोरी दिसेल तर तुला आवडेल म्हणून. मी अविश्वासाने तिच्याकडे पाहत राहिलो. आई, असं कसं सांगेल? तू खोटं बोलतेस. ती घाबरून दाराच्या फटीतून बाहेर पाहू लागली आणि मग दार बंद करून माझ्या पायाशी बसली. रडत रडत म्हणाली, मी तुमची पत्नी आहे. माझी अब्रू वाचवा. तुमची आई नागिन आहे. ती सगळ्यांना डसते. तिनं माझं लग्न तुमच्याशी फक्त तुमची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी केलं आणि मग मला चुकीच्या मार्गावर ढकलून पैसा कमवायचा प्लॅन आहे. तिचे शब्द अजून पूर्णही झाले नव्हते.
तेवढ्यात दार धाडकन उघडलं. आई आत आली. तिच्या चेहऱ्यावरची तीव्रता पहिल्यांदा मी पाहत होतो. सुनबाई, चल, माझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मी मध्येच म्हणालो, आई, राशी कुठेही जाणार नाही. मी तिच्याशी बोलतोय. मी तिच्याकडे वळून म्हटलं, राशी, तू जे म्हणत होतीस ते पूर्ण सांग. ती घाबरली. ओठ थरथरले. काही नाही, मी तशीच काहीतरी बोलले आणि ती थरथरच शांत झाली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, राशी, तुला कुणाची भीती बाळगायची गरज नाही. कोणी तुला काहीही करणार नाही. सांग मला, नेमकं काय झालंय? मी शांतपणे विचारलं, पण माझी पत्नी राशी पूर्ण गप्प झाली होती. तिचं डोकं खाली वाकलेलं होतं. तिच्या हातांनी एकमेकांना चोळत होती. घाबरल्यावर ती असंच करायची हे मला आता समजू लागलं होतं. आई खोलीतून गेल्यानंतर मी पुन्हा तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण ती काहीही न बोलता बाहेर निघून गेली. असेच काही दिवस गेले. एक रात्री मला आईशी बोलायचं होतं. मी तिच्या खोलीकडे गेलो, पण आतून आवाज येत होते. ते आवाज ऐकून माझे पाय दाराशी थिजून गेले. जसं जसा मी ऐकत गेलो तसतसं माझ्या छातीत धडधड वाढत गेली. डोळे थरथरू लागले. श्वास अडकला. आईचाच आवाज, राशी, तू आत काय करत होतीस? माझ्या मुलाला माझ्याविरुद्ध भडकवतेस? जर तू अजून तोंड उघडलंस ना, तर तुझ्या घरच्यांना जिवंत नाही सोडणार मी. हे पाहत राहशील आणि तू जळत राहशील. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. पण आई थांबली नाही. माझ्या मुलाला काय वाटतं? त्याच्या खऱ्या आईला कोणी मारलं? त्याला अजूनपर्यंत कळलं नाही. खून करणारा याच घरात आहे. माझे पाय लटपटले. आईचा आवाज अजूनच विषारी झाला. त्याच्या वडिलांचं पाप त्याच्या डोक्यात कधी गेलंच नाही. आणि तुला काय वाटतं? तो तुझ्यावर विश्वास ठेवेल? कधीच नाही. माझं हृदय अक्षरशः कोसळत होतं. आणि मग ती म्हणाली की फक्त 10 दिवस आहेत तुझ्याकडे. तुझी रंगत सुधार, कारण ग्राहक येणार आहेत. ते शब्द माझ्या आत्म्यात खंजिरासारखे घुसले. मी दाराशी गोठलो होतो, जणू माझा श्वास कधीच पुन्हा परत येणार नाही. मी स्वतःला ओढत ओढत लॉनमध्ये गेलो आणि रात्रीभर तिथेच कोळसून पडलो. राशी माझ्यासमोर उभी होती. तिच्या डोळ्यात वेदना, पण आवाजात शांत ताकद होती. माझ्याकडून खूप चुका झाल्या, पण मला तुझ्या साथीची गरज आहे. कृपया मदत कर. ती गंभीर झाली आणि म्हणाली, मी काय मदत करू? मी कुजबुजत म्हणालो, मी आईचे शब्द ऐकले काल. मला सत्य जाणून घ्यायचं आहे. आई एवढी खाली कशी गेली? राशी हसली, एक विषारी कडवट हसू, आणि म्हणाली, जर सत्य जाणायचंच आहे तर तुझ्या मावशीकडे जा. सत्य तिच्याकडेच आहे. तीच सर्व जाणते. मी हादरलो, पण ती तर रुग्णालयात आहे. राशीने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, कारण ती सत्य सांगणार होती आणि तुझ्या आईने तिला थांबवण्यासाठी हा शेवटचा खेळ केला. मी निशब्द, पूर्णपणे उद्ध्वस्त झालो. आता सगळं स्पष्ट होत होतं. आई बाई नाही, एक सावली आहे, विषारी, विध्वंसक, निर्दयी. आणि मी माझ्या आयुष्याचा खरा शत्रू पहिल्यांदाच ओळखणार होतो. लवकर जा, अजूनही वेळ आहे. तू सत्याचा शेवटचा पुरावा गमावण्याआधी तिला भेटून ये. राशीचे शब्द माझ्या मनात वादळ उठवत होते. मी थरथरत विचारलं, मावशी आजारी कशी? आणि मला कसं कळलं नाही? राशीच्या डोळ्यात विषारी आठवणी झळकल्या. ती आजारी नव्हती, पण तुझ्या आईने तिला कायमची शांत करण्याचा संपूर्ण बेत केला होता. म्हणूनच ती या अवस्थेत पोहोचली आहे. मी एक क्षणही न दवडता थेट रुग्णालयात पोहोचलो. मावशी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर होती. मी तिच्या शेजारी बसून किंचाळलो, मावशी, तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही. कृपया सत्य सांगा. मला माझ्या आयुष्याची खरी ओळख द्या. हलक्या आवाजात, थरथरत्या श्वासात ती माझ्या कानाशीच कुजबुजली. कुणाल, तुझी आई तुझ्या जन्मदात्री आईची खुनी आहे. माझा श्वास थांबला. तिने पुढे सांगितलं, तुझ्या वडिलांच्या प्रेमाच्या लालसेने तिला राक्षस बनवलं. तुझी आई जिवंत होती तेव्हा या स्त्रीने तिला मारण्यासाठी विषारी डाव रचला. तुझ्या वडिलांनीही तुझ्या आईला जगण्यासाठी तडफताना सोडलं आणि दुसऱ्या दिवशी या स्त्रीसोबत 7 फेरे घेतले. तुझं नशीब, तुझं घर, तुझे पैसे, सगळं स्वतःच करण्यासाठी तिने तुला वाढवलं. पण तुझ्याच पैशांनी तुझं भवितव्य उद्ध्वस्त केलं. ती कधीच नाही इच्छित की तुझ्या आयुष्यात कोणतीही चांगली सुंदर मुलगी यावी, कारण ते झालं असतं तर तू तिच्या जाळ्यातून बाहेर पडला असता. माझ्या अंगावर काटा आला. मावशीचे शेवटचे शब्द, राशी चांगली आहे, पवित्र आहे, तिची राखण कर. तिची इज्जत तुझी इज्जत आहे. भूतकाळावर शोक करू नकोस. प्रत्येक सत्य स्वीकारण्याची हिंमत ठेव. आणि मावशीने शेवटचा श्वास घेतला. मी रडतच कोसळलो. आता सर्व चित्र स्पष्ट होत होतं. माझी जन्मदात्री आई मारली गेली होती. माझ्या वडिलांचा विश्वास फसला गेला. माझे पैसे माझ्यावरच हल्ल्यासाठी वापरले गेले. माझी लग्न बनावट व्हिडिओंनी मोडली गेली.
माझ्या पत्नीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा बेत होता. मी ठरवलं, आता मी शांत बसणार नाही. मी पोलिसांकडे गेलो, सर्व पुरावे दिले आणि मग उघडकीस आलं, माझी सावत्राई स्त्रियांना विकण्याचा व्यवसाय चालवत होती. तिच्या मुलीही त्या काळ्या धंद्यात हातभार लावत होत्या. राशीलाही त्याच नरकात ढकलण्याची तयारी होती. पोलिसांनी सर्वांना अटक केली. न्यायालयाने शिक्षा सुनावली, आयुष्यभराची कैद आणि भरमसाठ दंड. आज मी खूप उशिरा समजलो, माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं भाग्य कोण होतं. ती राशी. सुंदर नव्हती म्हणून मी तिला नाकारत राहिलो, पण देवाने माझ्यासाठी सर्वात सुंदर मन असलेली स्त्री पाठवली होती. ती पवित्र होती, प्रामाणिक होती, माझी होती. आज तिच्यामुळेच मी जगतोय, स्वच्छ श्वास घेतोय, हसतोय. मावशी गेली, पण सत्याचा उजेड मागे ठेवून गेली. मी आता प्रत्येक दिवस राशीचा हात हातात घेत उजेडात जगतोय, कारण अशी पत्नी हेच माणसाच्या आयुष्याचं सर्वात मोठं धन असतं. धन्यवाद.